झाल्याशिवाय यांची अक्कल जागेवर येणार नाही. त्यांच्या अकलेजवळ आपलं काय आहे? देवी सोबत बाळूचे लग्न झाले तर आपलाच तोटा नाही का म्हणते मी. अयो सांगूनही तू जावई स्वतःच्याच मनात करणार असेल तर काय करणार? म्हणजे मग काय लग्न होऊ द्यायचे? अयो आता काय करायचं आणि कसं करायचं मला आता काही सुचत नाही आणि माझ्याकडनं काही होईल असं मला वाटत नाही. हो असं म्हणून कसं चालेल? ओ अक्का, तुमच्या डोसक्यात काय असेल ना तर मला सांगा, मी करतो. यांच्याकडूनच काही होत नाही, तुझ्याकडून काय होणार? हेनरी, त्या काळभैरीकडे जाण्याचे काय झाले? यो यो त्याचाच फक्त बाळूला भेटायला लागला, बोलायला लागला, त्याच्या पाया पडायला लागला. काय केलं काळ बहिणीने? पण काहीतरी प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणते मी. अय्यो वैजंता, त्या काळ भैरीवरनं माझा विश्वास उडाला बघ. अय्य विश्वास ठेवायला कोण सांगत आहे? काम सांगायचं, झालं ठीक, नाही झालं ठीक. हा हे खरं आहे. जाऊन सांगायला काय एवढं सांगितलं त्याने. मग आता आता काय काळ भैरी काय करतो काय करत नाही ते फक्त बघायचं, अजून काय करणार? पण तुम्ही म्हणालात तसं त्याने काहीच केले नाही तर? मग काय, मग बाळूच्या डोसक्यावर अक्षता टाकायच्या, सांजा खायचा आणि यायचं घरी. म्हणजे देवी सोबत बाळूचं लग्न होणार तर? त्या काळ भैरीनं काही केलं नाही ना तर होणार, पण जर काळ भैरीनं काही केलं ना तर अरे म्हणजे काय रे त्या? नाही नाही, म्हणजे लगीन मोडल. अरे असं म्हणायचं होतं. अय्यो लग्न मोडलं. अरे तसंच होणार. काळ भैरी नक्कीच काहीतरी करणार. साधा सुद्धा नाही तो, खूप पोहोचलेला आहे. हलसिद्धनाथ अप्पा, तू लग्नाचा कौल दिलाय खरा, माझं मन अजून बी मानत नाही. पण बघा, छोट मालक पुण्यांदा काहीतरी खात आहेत. त्याला जर कळलं ना तर तुला गावाच नाही विसीच्या बाहेर फेकून येईल बघ. शांत बस. काय चाललं आहे तुमचं? काही नाही. कुठं काय राजे आहेत ना तुझं? अरे समजा गावामोर मान खाली घालायला लावतो का आता? अगं म्या बोलते त्याच्याशी, तुम्ही समजी बाहेर थांबा. घ्या बोलून घ्या. एकच सांगतो बाया, काय बी झालं तरी तुला हे लगीन करायच लागल. ह्यो काय पोर खेळ नाही. बाया, मी आज पतूर गप बसले, पण आता गप बसणार नाही. दाजी, आई बोलते आहे ना बायाशी, समजा ठीक होईल. आपण समजे बाहेर थांब. चला. मला भ्या नाही कोणाचं. चला. येत त्या त्या कशा पायी बोलवलं? काय झालंय आतमध्ये? कोणाला सांगणार तर नाही ना? सांग की पटकन. अयो आज अक्कोळ गावातून आणि पंचक्रोशीतून
मयप्पा आणि हिरप्पा यांचे सगळे सोयरे आणि नातेवाईक इथे लग्नाच्या समारंभासाठी जमले आहेत. ते गावचा पंच म्हणून ना मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वर आणि वधू यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. अयो अयो राम राम चंदलाल शेठ राम राम. शेठजी तुम्ही आलात लय उपकार झाला बघ. उपकार कसले मयप्पा, हे बाळूचं लग्न आज मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळते, हे माझ्या नशिबात. काय वैरी संपवतो सगळे वैरी. माझ्या शत्रूवर जेव्हा मी मात करतो तेव्हा असाच हसतो. म्हणजे बाळू बद्दल बोलताय काय? होय बाळू. पर त्याच लगीन त्याच्या लग्नातच तर माती कालवली मी. काय सांगता काय? त्याला काय वाटलं काळ भैरी म्हणजे काय खेळ आहे? अरे जेवढा जमिनीच्या वर आहे तेवढाच खाली आहे मी. म्हणजे लगीन मोडलं? मोडलं उद्ध्वस्त करून टाकलं. अहो देवाप्पाला जे आयुष्यभर जमलं नाही ते तुम्ही फक्त एका दावातच केलं. अरे साधी सुधी विद्या नाही माझ्याकडे. लेकीला कुकू लावाय सांगितलं तू माझं कुकू पुसलंच केलं. अगं असं का बोलते आहे? भाव आहे ना तुझा. बन मेली. कोण कुणाचा भाऊ नाही आणि कोण कुणाची बहीण नाही. अयो जे झालं ते खूप वाईट झालं बघ माधू. अव भर लग्नात खरकट पाणी पिऊन गेले की जावई बापू. पण आपल्याला मायाप्पाला भेटायला जायला पाहिजे. सुंदरा तर तिला लागलीस का कामाला लावलाय? अगं मी सांगितलं तिला, पण तीच आली. नुसतं बसून तरी काय करू? अगं वय पण अजून अंगाची हळद गेली नाही आणि काम करतीस. आणखी कुणी बघितलं तर काय म्हणते? काय झालं आय? बघ सत्तीकडं. ते गप गुमान बस बरं, काय बी काम नको करू. काम नाही केलं तर सारखं आठवत राहतंय. जे झालं ते वाईटच झालं, तर आता तू विचार करून काय होणार आहे का? हा मला आयाची लय आठवण येते आहे. या बी गंगूताईला लय थांबवलं, पण ती काय थांबली नाही बघ. बागेला हाय दुःख तर हायच, पण माझी काळजी बी हाय. सत्य हे बी तुझंच घर आहे.